नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अवघ्या 4 दिवसात केळीचे दर प्रति क्विंटल 3,000 वरून थेट 1200 ते 1300 पर्यंत घसरल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली आहे. यावेळी जिल्हा केळी दर निश्चित समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीमुळे केळीचे दर कृत्रिमरित्या पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अवघ्या 4 दिवसांपूर्वी केळीला प्रति क्विंटल सुमारे 3,000 भाव मिळत होता. मात्र आता हा दर घसरून केवळ 1200 ते 1300 प्रति क्विंटल पर्यंत आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केलेत. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात जिल्हा केळी दर निश्चित समिती स्थापन करावी, व्यापाऱ्यांच्या मनमानीवर नियंत्रण आणावेत आणि केळी उत्पादकांना योग्य व न्याय दर मिळावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रश्नावर लवकर निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा आणि परिसरामध्ये जवळपास 15,000 हेक्टरहून अधिक मोठ्या प्रमाणावर केळी घेतली जाते. केळी हे नाशवंत पीक असल्यामुळं आणि या गोष्टीचा गैरफायदा घेत व्यापारी नेहमी दर पाडण्याचे कारस्थान करतात. आपण जर बघितलं 4 दिवसापूर्वी जवळपास 3,000 रुपये प्रति क्विंटल केळीचे दर चालू होते, पण अचानक कुठलंही कारण न देता जवळपास 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर खाली आले. जवळपास 2,000 पर्यंत दर खाली आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जो पीक आहे हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना माल देण्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर कमी मिळतात, पण प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर व्यापारी आजही पुढच्या मार्केटला 1700-1800 रुपयानं केळी विकत आहेत. म्हणजे 600 ते 700 रुपयाचा फरक हे पूर्ण व्यापारी कमवत आहेत, पण प्रत्यक्षामध्ये शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्ण लुबाडला जात आहे. 4 दिवसात काय भाव होते आता काय दर आहे? जवळपास 3,000 रुपये प्रति क्विंटलचे दर होते, 2800 ते 3,000 रुपये, आणि आज जर पाहायला गेलं तर 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटलचे दर आहेत. आत्ताच काही शेतकऱ्यांच्या चर्चेमध्ये असं कळालं की 900 ते 1000 रुपयांना सुद्धा काही लोकांनी माल दिलेला आहे. काय कारण दर घसरण्याचं कारण व्यापाऱ्यांनी असं कुठलंही सांगितलं नाही. खरं पाहिलं तर आता श्रावण महिना चालू होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जे आपलं याचं मार्केट, नॉर्थ इंडियाचं मार्केट आहे, तिकडे मोठ्या प्रमाणावर आजही मागणी आहे, पण व्यापारी विविध प्रकारे म्हणजे छुपे खर्च असतील किंवा दराचा फरक असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटत आहेत. आणि त्याच संदर्भाने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर तातडीने या विषयावर पूर्ण मीटिंग घेऊन या केळीच्या प्रश्नाला आपण पूर्णपणे हे करण्यात येईल आणि जे काही नियमबाह्य कामं चालू आहेत त्याच्यावर आपल्याला कसा अंकुश ठेवता येईल या संदर्भाने चर्चा करण्यास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. केळीच्या दरातील मोठ्या घसरणीमुळे नांदेडमधील शेतकरी चिंतेत आहेत. आता शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.